नगर मनमाड रस्त्याच्या बाबत अनेक 6-7 वर्षापासून तो रस्ता प्रलंबित आहे. मी लोकसभेत गेल्यानंतर प्रथमतः संबंधित मंत्री गडकरी साहेबांना भेटून त्या रस्त्याची सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आणि त्यानंतर ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलं त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं आणि नवीन कॉन्ट्रॅक्टमधल्या काळात आपण त्याचं नवीन टेंडर काढलं. पण त्यामध्ये टेक्निकल अडचण आली. 2च टेंडर आले. 2 टेंडर आल्यामुळे एक टेंडर कागदपत्र अपुरे असल्यामुळे ते रिजेक्ट झालं आणि दुसरं पण पर्याय एकच राहिल्यामुळे ते नियमात नाही राहिलं. त्याच्यामुळे आता परत आपण टेंडर नोटीस काढली आणि एक 8 दिवसाच्या त्याचं टेंडर नोटीस होऊन त्या कामाला प्रत्यक्षरित्या लवकरात लवकर सुरुवात होईल. पण हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो, ज्या दिवशी कामाला सुरुवात होईल त्याचा शेवट होऊस तर काम बंद पडणार नाही. कारण आता या सगळ्या एजन्सी वगैरे सगळ्या व्यवस्थित काम करणारी एजन्सीच कशी त्या ठिकाणी काम करण्यासाठी पुढे येईल हे त्या ठिकाणी पाहिलं जाणार आहे.